आज सकाळी आम्हाला सगळ्यांना नाशिकसाठी निघायचं होतं, म्हणून मम्मीने नाश्त्याला पोहे बनवले होते. सगळ्या बॅगा वगैरे भरून पॅकिंग वगैरे करून आमची तयारी झाली होती. त्याच्या आधी नाश्ता करून घेतला. खरं तर आम्हाला दुपारच्या 12 वाजता निघायचं होतं, पण ड्रायव्हर सोबत थोडं मिसकम्युनिकेशन झालं होतं आणि त्याला असं वाटलं की रात्रीच्या 12 वाजता निघायचं होतं, म्हणून तो काही वेळेवर आला नाही आणि आमचं दुपारचं पोस्टपोन होऊन रात्रीच्या 12 वाजता निघायचं ठरलं. आता आमचं जायचं पोस्टपोन झालं होतं आणि त्यातून आमची सगळी तयारी पण झाली होती. मग काम काय करणार म्हणून मम्मीने इथे कपाट आवरायला घेतलं होतं. मला पण तसं जास्त काही काम नव्हतं, मी फ्रीज बसली होती म्हणून मी पण मम्मीला मदत करायला घेतली, कारण मदत जर नाही केली ना तर मग मम्मीची बडबड चालू होते. कपाट आवरेपर्यंत बराच वेळ झाला होता आणि जेवणाचा टाइम पण होऊन गेला होता, म्हणून ताई आमच्या दोघींसाठी जेवण वरतीच घेऊन आली. दुपारच्या जेवणासाठी मम्मीने फोडणीचा भात बनवून घेतलेला, मग आम्ही तेच खाऊन घेतला आणि ते गोलू बघा मस्त झोपा काढतोय. त्यानंतर माझं एक PR पॅकेज आलं होतं, मग मी ते रिसीव्ह करायला गेली होती. दुपारी आम्ही थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी असंच आमचा काहीतरी टाइमपास चालू होता. इथे मम्मी पप्पा लुडो खेळत होते. मम्मी हारली, मम्मी हारली, मम्मी हारली. त्यानंतर इथे मी रेडी झाली होती, कारण मी विचार केला नाशिकला निघायला वेळ आहेच आणि सप्ताह पण चालू आहे, तर कलावती आईंच्या भजनाला जाऊया. आज जर दुपारी आम्ही नाशिकसाठी निघालो असतो ना तर आजचं सप्ताहाचं भजन आमचं मिस झालं असतं, पण कदाचित हे भजन आम्हाला मिळणारच होतं, म्हणूनच बहुतेक नाशिकला निघण्यासाठी आमचं पोस्टपोन. नाशिकला जाणं आमचं खूप अर्जंट होतं, त्याच्यामुळे आम्हाला निघावंच लागलं आणि म्हणूनच सप्ताहाचे आमचे 2 भजन सुद्धा मिस होतील. फायनली आम्ही नाशिकला जायला निघालो. आता फायनली निघालो. रात्रीच्या 12 वाजता आमचं निघायचं ठरलं होतं, पण आम्ही लवकरच निघालो जेणेकरून आम्ही नाशिकमध्ये लवकर पोहोचू, म्हणून आम्ही जवळजवळ 11च्या दरम्यान मुंबईवरून नाशिकसाठी निघालो. कुठे जायचं म्हटलं ना तर गाडीत झोप तर लागत नाही, म्हणून टाइमपास साठी आम्ही असे गेम घेतले होते. 2-3 गेम्स आम्ही सोबत घेऊन ठेवलं होतं, म्हणजे रूमवर किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये आम्ही खेळू शकतो. 8 पॉइंट्स मिळाले मला. 8 पॉइंट्स ते मुद्दामून दिलेले. द्यायचे नव्हते, खेळायचं होतं, डोक्याला खेळायचं होतं. नंतर गेम खेळून झाल्यानंतर मी मस्त मागे पाय पसरून अशी झोपली होती. अँड येस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. नाशिकचे ब्लॉग सुद्धा मी लवकरच अपलोड करेन. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.